वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचे दमदार दर्शन घडवलंय. विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच देशाचे खरे गेटवे असल्याचं सांगत त्यांनी तब्बल 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं जाहीर केलंय. मुंबई विमानतळ परिसरात आता एज्युसिटी, मेडिसिटी आणि इनोव्हेशन सिटी यांसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभे राहणार आहेत. विशेष म्हणजे SBG ग्रुप आणि अल्टा कॅपिटल सारख्या मोठ्या कंपन्यांनी लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे करार केलेत. केवळ मुंबईच नव्हे तर गडचिरोली आणि पालघर सारख्या भागांमध्ये देखील आता उद्योगांचे जाळे पसरेल. या मोठ्या गुंतवणुकीमुळे 2028 पर्यंतच महाराष्ट्र हा $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आता रसिकेस सुरू झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदावर शिवसेनेचा दावा केलाय. 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने मुंबईचा महापौर शिवसैनिकच असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिंदे यांनी म्हटले. मात्र ही निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र लढवली असल्याने महायुतीचाच महापौर होईल आणि जनादेशाचा पूर्ण आदर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला 89 तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114 हा आकडा आवश्यक असून दोन्ही पक्षांनी एकमेकाच्या साथीने ही गरज पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला 89 तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114 हा आकडा आवश्यक असून दोन्ही पक्षांना एकमेकांच्या साथीची गरज आहे. सध्या शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये ठेवले. 22 जानेवारीला आरक्षणाची सोडत निघणार असून त्यानंतर 29 ते 31 जानेवारी दरम्यान महापौरांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. मालेगाव महापालिकेत सत्तेचं समीकरण आता स्पष्ट झालं असून काँग्रेसने एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. येथे इस्लाम पार्टीला सर्वाधिक 35 जागा मिळाल्या होत्या, पण बहुमतासाठी त्यांना काही जागांची गरज होती. ही संधी साधून काँग्रेसने आपल्या 3 नगरसेवकांचा पाठिंबा इस्लाम पार्टीला जाहीर केलाय. यापूर्वीच समाजवादी पार्टीने 5 नगरसेवकांसह त्यांना पाठिंबा दिला असल्याने आता या आघाडीचे संख्याबळ हे 43 असे झाले आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न फसलाय. विशेष म्हणजे शिंदे गटाने MIM सोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र काँग्रेसने वेळेत पाऊल उचलल्याने शिंदे गट आणि MIM दोन्ही सत्तेपासून दूर झाले आहेत. आता मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीची सत्ता येण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून राज्याच्या राजकारणात या मालेगाव पॅटर्नची मोठी चर्चा देखील होतीये. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी एक मोठे विधान केले. सरोदे यांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतले तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. यामुळे शिंदेचे राजकीय महत्त्व कमी होईल आणि अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परततील, ज्यामुळे मूळ शिवसेना अधिक शक्तिशाली होईल. उद्याची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असली तरी हे प्रकरण 37व्या क्रमांकावर असल्याने त्यावर सुनावणी होईल का याबाबत सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र या एका निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील पूर्ण खेळ बदलू शकतो असा दावा त्यांनी केलाय. या निकालाचा निवडणुकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी 45 वर्षीय नितीन नवीन यांची निवड करून पक्षाने एका नवीन आणि तरुण युगाची सुरुवात केली आहे. JP नड्डा यांची जागा घेणारे नवीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. या शर्यतीत शिवराज सिंग चौहान आणि महाराष्ट्राचे विनोद तावडे यांसारखी मोठी नावे चर्चेत होती. मात्र पक्षाने नवीन यांच्यावर विश्वास दाखवला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून मिळवून दिलेला विजय आणि त्यांचे मायक्रो मॅनेजमेंट या निवडीमागे महत्त्वाचे ठरले. बिहारमधून सलग 5 वेळा आमदार राहिलेल्या नवीन यांना संघाचा मोठा पाठिंबा असून त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. 2029च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही निवड महत्त्वाची मानली जाते. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांचे स्वागत करताना नितीन नवीन आता माझे बॉस आहेत असे म्हणत तरुण नेतृत्वाचा आदर केला आहे. चीनने पुन्हा एकदा तायवानच्या सीमेत घुसखोरी करून आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. तायवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या वायुसेनेची विमाने आणि नौदलाच्या 6 जहाजांनी तायवानच्या हद्दीचे उल्लंघन केले. चीनच्या एका विमानाने तर दोन्ही देशांमधील महत्त्वाची मीडियन लाईन ओलांडून तायवानच्या उत्तर भागात प्रवेश केला. चीनच्या या सततच्या हालचालींमुळे आशिया खंडात युद्धाचे ढग दाटले असून तणाव कमालीचा वाढलाय. यावर तायवानचे राष्ट्रपती लाई चिंग ते यांनी ठाम भूमिका घेतली असून त्यांनी देशाला
देशाला सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली आहे. चीनच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तायवानच्या नागरिकांचे संरक्षण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 1949 पासून सुरू असलेला हा वाद आता गंभीर वळणावर पोहोचलाय. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी 20 जानेवारीला मोठा हाहाकार पाहायला मिळाला. जागतिक व्यापारातील तणाव आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान विक्रीमुळे सेन्सेक्स 1065 अंकांनी कोसळून 82,180 वर बंद झाला, तर निफ्टी 353 अंकांनी घसरून 25,232 वर स्थिरावला आहे. या भीषण पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात तब्बल 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले. बाजारातील या भूकंपामुळे निफ्टीने गेल्या 4 महिन्यांमधील नीचांकी पातळी गाठली असून रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सना मोठा फटका बसलाय. सेन्सेक्स मधील 30 पैकी 29 शेअर तोट्यात बंद झाले, ज्यात इटर्नल 4.02% आणि बजाज फायनान्स 3.88% घसरले. केवळ HDFC बँक हा एकच शेअर 0.38% थोड्या नफ्यात राहिलेला आहे. विशेष म्हणजे 700हून अधिक शेअर्स वर्षभरातील नीचांकी स्तरावर पोहोचल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सध्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असला तरी कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. आज चांदीच्या किमतीत 8,000 रुपयांची वाढ होऊन ती 3,20,000 रुपयांच्या पार पोहोचली आहे, तर सोन्याचा भावही आता 1.5 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. जागतिक स्तरावर देखील मोठे बदल पाहायला मिळत आहेत. या दरवाढीमागे मुख्यत्वे जागतिक अनिश्चितता आणि राजकीय तणाव ही कारणे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्याचे संकेत दिल्याने व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय रशिया युक्रेन वाद आणि उद्योगांकडून चांदीला असलेली वाढती मागणी यामुळे किमती वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो, मात्र सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व कायम राहील. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या लग्नाशी संबंधित एका जुन्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट वेगाने व्हायरल होत असून ज्यामध्ये असा दावा केला जातोय की तब्बूने तिच्या शारीरिक गरजा आणि लग्नाबाबत अत्यंत बोल्ड असं वक्तव्य केलंय. मात्र या व्हायरल दाव्यामध्ये अजिबात तथ्य नाही. तपासाअंती असं समोर आलंय की तब्बूने असे कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. तिच्या नावाने पसरवली जाणारी ती पोस्ट पूर्णपणे बनावट असून खोडसाळपणे तयार करण्यात आली आहे. तब्बूच्या टीमने देखील यापूर्वी अशा अफवांचे खंडन केले आहे. 54 वर्षांची असूनही सिंगल असलेल्या तब्बूच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच कुतूहल असते, परंतु सध्या व्हायरल होणारे ते खोटे विधान केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच पसरवले जात आहे. भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने आता अधिकृतपणे खेळाला निरोप दिलाय. गेल्या काही काळापासून ती गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे त्रस्त होती. सायनाने सांगितले की तिच्या गुडघ्यातील कुरचा पूर्णपणे झिजल्यामुळे तिला संधिवाताचा त्रास सुरू झालाय. पूर्वी ती दिवसातून 8-9 तास सराव करायची, पण आता अवघ्या तासाभरातच तिच्या गुडघ्याला सूज येते, ज्यामुळे तिला खेळणे अशक्य झाले होते. सायनाने तिचा शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता, पण तिने आता निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून तिने इतिहास रचला होता. अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित सायनाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्यात. दुखापतीवर मात करून तिने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण शरीराच्या मर्यादेमुळे तिने अखेर थांबण्याचा निर्णय घेतलाय.